Here is the chemical symbols of elements. Can you tell a first question, how is an element represented in chemistry? We well known that the element represented in a chemistry with a symbol using English capital letter. First one capital letter and second one is a small letter. For example, chlorine, the formula for chlorine, capital Cl. Hydrogen, capital H. Aluminum, Al. A is a capital, L is small. प्रश्न विचारला तुम्हाला पहिला, रसायनशास्त्रामध्ये एलिमेंट रिप्रेझेंट कसे केले जातात विथ अ सिम्बॉल, जे त्याच्या संज्ञा दाखवल्या जातात. राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स यू नो. यू कॅन राईट द सिम्बॉल्स. Symbol hydrogen H, sodium Na, chlorine Cl, aluminum Al, for carbon capital C. So which symbols of elements you know, you can write in your notebook. Write down the symbols of the following elements. First one is antimony. Antimony symbol is Sb. Next one iron. For iron symbol is Fe. Next gold. For gold Au. Aurum is it's a Latin name. Aurum. Next one mercury Hg. Hydrogen, it's a name. Lead Pb. And last one is sodium Na. Why Na is a symbol for sodium? Because natrium is its Latin name. So some elements in a chemistry can be denoted with a Latin name. For example, potassium K, a Latin name for K is Kalium. Like this, sodium, Latin name natrium. Antimony, त्याचं नाव Sb आहे. Sb बघा सांगितलं. आयरन Fe, गोल्ड Au, सिल्वर Ag, मर्क्युरी Hg, हायड्रोजन हे त्याचं नाव आहे. तर काही एलिमेंट्स लॅटिन नावाने परिचित आहेत. पोटॅशियम, केलियम. ॲट द स्टार्टिंग डाल्टन यूज द सायन्स फॉर रिप्रेझेंटिंग एलिमेंट्स. म्हणजे सुरुवातीला डाल्टननं काही विशिष्ट अशा सिम्बॉलचा वापर केला. फॉर एक्झाम्पल, हिअर इज द this sign for the hydrogen. Next one, this sign for copper. एका वर्तुळामध्ये C लिहिलंय आणि हा सिम्बॉल. अशा विशिष्ट अशा बऱ्याच एलिमेंटला सुरुवातीला डाल्टननं असे सर्टन सायन्स दिले. पण त्यानंतर जवळजवळ 119 मूलद्रव्ये आत्ता अस्तित्वात आहेत. मग या सर्व मूलद्रव्यांना अशा चिन्हाने किंवा विशिष्ट साईनने डिटरमाइन करणं गरजेचं पुरेसं ठरलं नाही. त्यासाठी एक IUPAC सिस्टीम आली, ज्याला इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ही जी सिस्टीम IUPAC, त्यांनी त्याला विशिष्ट नावं दिली आणि विशिष्ट सिम्बॉल दिले. वी कॅन यूज 2 letters फॉर द नॉमिनेशन. फर्स्ट इज in a capital letter and second one is a small. Here for hydrogen H, but for
हेलियम He. हायड्रोजनला कॅपिटल H दिले आहे, पण हेलियमला कॅपिटल H आणि त्याचं दुसरं स्मॉल ई दिलेलं आहे अक्षर. या पद्धतीने तुम्ही 1 ते 20 पर्यंतची एलिमेंट आणि त्याचे सिम्बॉल तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, सल्फर, सिलिकॉन, आर्गॉन. या पद्धतीनं मूलद्रव्यांची तुम्हाला काय लिहायचे आहेत, नावं लिहायचे. नाव हिअर इज द मोलिक्युलर मास. आता मोलिक्युलर मास कसं एक्सप्लेन केलं जातं, आता इथं तुम्हाला एक फॉर्म्युला दिला H2O. त्याच्यामध्ये हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 आहे आणि ऑक्सिजनचं 16 आहे. आता हे ॲटॉमिक मास आलं कुठून, तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8 आहे आणि त्याचं प्रोटॉनची संख्या 8, न्यूट्रॉनची संख्या 8, 8 अधिक 8 16, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे ॲटॉमिक मास. हायड्रोजनचा प्रोटॉनची संख्या 1 आहे आणि न्यूट्रॉनची संख्या 0 आहे, त्यामुळं हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती आलं, 1 आलं. आता लक्ष द्या, H2Oमध्ये हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 घेतलं, बट नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, तिथं 2 आहे. नंबर ऑफ ॲटम्स 2 असल्यामुळं 1 गुणिले 2, प्रत्यक्ष आपल्याला H2चं इथं काय मिळालं, मास ऑफ कॉन्स्टिट्यूएंट 2 मिळालं. आणि ऑक्सिजनचं किती आहे, पण ऑक्सिजनचं इथं एकच काय, नंबर ऑफ ॲटम 1 आहे ओनली. सो 16 × 1 = 16. ह्यांची बेरीज जर केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, मोलिक्युलर मास 18 मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही अनेक, तर तुम्हाला इथे H2SO4चं काढायचं आहे. H2SO4 काय करणार, हायड्रोजनचा 2 × 1 2 आलं. सल्फरचा किती आहे, सल्फरचा 16 आहे, 16 अधिक 2 18 आलं. आणि ऑक्सिजनचा प्रत्यक्ष किती आहे, 16, म्हणजे 16 × 4 64. या सगळ्यांची बेरीज 98 येईल. हे तुम्हाला या पद्धतीनं या सगळ्यांचे काढता येतील ॲटॉमिक मासेस. काय काय दिलं इथं बघा, आता सोपं आहे. हायड्रोजनसाठी 1 दिलं आहे, हायड्रोजनचं ॲटॉमिक 1 आहे, ऑक्सिजनचं 16 आहे, नायट्रोजनचं 14 आहे, कार्बनचं 12 आहे, पोटॅशियमचं 39 आहे, सल्फर 32 आहे, Ca 40 आहे, Na 23, Cl 35.5, Mg 24, Al 27. ह्याचे फॉर्म्युले पण तुम्हाला दिलेत. तर तुम्हाला दिलेल्या ॲटॉमिक मासचा वापर करून आणि मोलिक्युलर फॉर्म्युलेमध्ये ॲटॉमिक मासच्या किमती घालून तुम्ही काय करू शकताय, प्रत्येकाचे ह्या सगळ्यांची काय करू शकताय, ॲटॉमिक मास काढू शकताय. जर याच्यामध्ये काय अडचण आली तुम्हाला तर तुम्ही मला विचारा, पण हे सोडवता येतं. वरती एक तुम्हाला H2Oचं उदाहरण दिलेलं आहे. आता इथं एक साधी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. डू यू वेव द मास ऑफ अ सिंगल ग्रेन ऑफ तूर डाळ. तुमच्या घरामध्ये तूर डाळ, मसूर डाळ, चणा डाळ जे आहे, तर तुम्ही आपल्या घरातल्या बॅलन्सने किंवा तराजूच्या साहाय्यानं तुम्ही ते एका सिंगल ग्रेनचं वजन करू शकता का, तर उत्तर काय येणार आहे, नाही. वी कॅन यूज द 10 ग्रॅम ऑफ तूर डाळ, मसूर, चणा डाळ, बट वी कॅनॉट एक्सपिरियन्स वन ऑफ द सिंगल ग्रेन ऑफ अ तूर डाळ. आता तुम्हाला पुढचं एक उदाहरण दिलं आहे. समजा तूर डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ यांचं तुम्हाला 10 ग्रॅमचे ग्रेन दिले आणि त्या ग्रॅममध्ये संख्या मोजायला सांगितली. तर तुमच्या लक्षात येईल, देअर इज अ मास इज इक्वल बट द नंबर ऑफ ग्रेन्स इज डिफरंट फॉर इच. म्हणजे 10 ग्रॅम वजन करून तुम्हाला तूर डाळ पण दिली, मसूर डाळ पण दिली आणि हरभरा डाळ दिली आणि त्यातल्या प्रत्येक एका ग्रेनची तुम्हाला संख्या मोजायला सांगितली. तर ती तुम्हाला तशी तिघांचं वस्तुमान समान आहे, परंतु त्यामधल्या असलेल्या ग्रेनची संख्या काय आहे, कमी जास्त किंवा डिफरंट आहे. When elements and compounds take part in a chemical reaction, is there atoms and molecules that react with each other? Therefore, it is necessary to know the numbers of their atoms and molecules.
तुमच्या लक्षात येईल आता की रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ एका विशिष्ट वजनी प्रमाणातच ते संयोग पावतात. त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, त्यांचा मोल माहिती पाहिजे. मोल इज द न्यू कन्सेप्ट फॉर द our atoms. A mole is that quantity of a substance whose mass in grams is equal in magnitude the molecular mass of that substance in a Daltons. आपल्याला आता मोलेक्युलर मास मोजायचा आहे. आता हे मोलेक्युलर मास मोजायचं काय केलं आहे, मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम घेतलेला आहे, त्याला डिवायडेड बाय मोलेक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स. इथं मोलेक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इज 32 डाल्टन. ह्या चिन्हाला डाल्टन म्हणायचं आहे कारण हे डाल्टनमध्ये मोजलं जातं, असं काढायचं आहे ते यू ला डाल्टन असं म्हटलेलं आहे. आणि द मोलेक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इज 32 डाल्टन अँड देअरफॉर 32 ऑक्सिजन इज ए 1 मोल ऑफ ऑक्सिजन. द मोलेक्युलर मास ऑफ वॉटर इज 18 डाल्टन. सो वी कॅन कॅल्क्युलेट 18 ग्रॅम वॉटर मेक अ 1 मोल ऑफ वॉटर. आता तुम्ही ज्या ज्या वेळेला मासच्या व्हॅल्यू काढाल, किमती काढाल, त्या त्यावेळेला समजा तुमचं आपण मगाशी बघितलं की 18 डाल्टन आहे, वॉटरचा मास किती आहे, मोलिक्युलर मास हे 18 आहे, म्हणून 1 मोल वॉटरची व्हॅल्यू किती आली 18 ग्रॅम. म्हणजे दिलेलं ॲटॉमिक मास आपण ग्रॅममध्ये व्यक्त केलं तर आपल्याला मोलची व्हॅल्यू मिळणार आहे. आता त्याच पद्धतीनं व्हॉट इज ॲन अवॅगॅड्रो नंबर. अवॅगॅड्रो नंबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ 1 डझन म्हणले की आपल्याला लक्षात येते की ओन्ली 22 ॲटम्स, सॉरी 12 ॲटम्स. 1 डझन केळी म्हणले की 12 केळी विचारात घेतल्या जातात. व्हॉट इज अ सेंचुरी. सेंचुरी मीन्स 100. आता ग्रोस म्हणलं की 144 आलं. तसंच मोल म्हटलं की 6.0 22 × 10⁻23. म्हणजे जर तुम्हाला 1 मोल ऑफ वॉटर कॅल्क्युलेट करायचं असेल तर 18 ग्रॅम गुणिले 6.022 गुणिले 10⁻23 हे तुम्ही त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करणार आहात. आता हा ॲवॅगॅड्रो कोण आहे बघा. ॲवॅगॅड्रो डू द सम फंडामेंटल वर्क फॉर दिस कन्सेप्ट. So this number is called as a Avogadro's number and it can be denoted with the capital N, small capital N and capital A. पण ती लिहिण्याची पद्धत अशी आहे, कॅपिटल N वर लिहिलं आणि कॅपिटल A खाली लिहिलेलं आहे. Also the value for Avogadro number is 6.022 × 10⁻23. Nowadays, a mole of any substance stands for 6.022 × 10⁻23. आता तुम्हाला इथं CO2ची व्हॅल्यू काढायला सांगितलं ह्या पद्धतीनं. मोलिक्युलर मास ऑफ CO2 इज 44. आता हे 44 कसं आलं तर कार्बनचा 12 आहे, ऑक्सिजनचे 2 आहे, तिथं 16 2 32, 32 अधिक 12 झाले 44. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स इन गिवन CO2 स्मॉल n काढायचं आपल्याला. त्यासाठी काय घेतलं आपण, मास ऑफ CO2 इन ग्रॅम घेतलं. काय केलं इथं त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला हाऊ मेनी मोलिक्युल्स आर देअर इन 66 ग्रॅम. 66मध्ये तुम्हाला किती काढायचं आहे, एका मोलची किंमत काढायची आहे. त्यामुळं प्रत्यक्ष मोलिक्युलर मास किती आहे 44, आपण त्याला भागिले गेलं. हे भागिले केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, n इज इक्वल टू 1.5 मोल. आता 1.5 मोल कंटेन 1.5 × 6.022 × 10⁻23 मोलिक्युल. या पद्धतीनं आणखी काही स्वाध्यायावर गणितं दिली असेल तर ती तुम्हाला सोडवायची आहे. आता एक्झाम्पल बघा. वेन द कन्सेप्ट फॉर 1 डझन बनाना देर आर 12 बनानाज हिअर. वेन कन्सेप्ट फॉर 144 एक ग्रोस 144 notebooks are here. Also 1 mole water 6.022 × 10⁻23. Here 1 mole common salt molecules. Then you can calculate into 6.022 × 10⁻23.
ह्या पद्धतीने तुम्हाला 36 काढायचं आहे. 18ने भागा आणि ते निघतं आहे. H2SO4चं पण काढा. द नंबर ऑफ मोलिक्युल्स इन अ गिवन क्वांटिटी ऑफ सबस्टन्स डिटरमाइन इट्स मोलिक्युलर मास. द नंबर ऑफ मोलिक्युल्स इन इक्वल masses is different for different. 1 mole quantities of different substances have different masses measured in a grams. आता आपल्याला व्हॅलन्सी बघायचं आहे. डिटरमाइन द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन, सोडियम विथ द हेल्प ऑफ देअर मोलिक्युलर फॉर्म्युले. बघा लक्ष द्या. इथं तुम्हाला पहिल्यांदा H2 दिलं आहे. कॅल्क्युलेट कसं करायचं. दिलेला आहे H2, इथं H लिहा, इथं H लिहा, तिरका गुणाकार करा. हा तिरका गुणाकार केला. याच्या पायाजवळ अंक 1 आहे आणि याच्या पायाजवळ अंक 1 आहे, म्हणून हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 झाली. आता तुम्हाला दुसरं काय सोडवायचं आहे. इथं क्लोरीन सोडवायचं आहे. क्लोरीन नाही, HClचं सोडवायचं आहे. बघा HCl, H इकडं लिहा, Cl इथं लिहा, परत तिरका गुणाकार करा. Hच्या पायाजवळ अंक 1 आहे, क्लोरीनच्या पायाजवळ अंक 1 आहे, म्हणजे इथं हायड्रोजनची पण व्हॅलन्सी 1 झाली आणि क्लोरीनची पण 1 झाली. त्यानंतर H2O दिलं आहे. परत बघा H2O, इथं H लिहा, इथं O लिहा. हायड्रोजनच्या पायाजवळ अंक किती आहेत 2, तो इकडे तिरका लिहायचा गुणाकार. ऑक्सिजनच्या पायाजवळ अंक किती आहे 1, तो इथं लिहा खाली. आता हायड्रोजनच्या खाली 1 हायड्रोजनची व्हॅलन्स झाली आणि ऑक्सिजनच्या खाली 2 ऑक्सिजनची व्हॅलन्स झाली. एवढं सोपं आहे हे. आणि शेवटचं उदाहरण बघा NaCl, तिरका गुणाकार 1 1, सोडियमची व्हॅलन्सी 1 आली आणि क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आली. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीने सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 281 आहे आणि हा 1 इलेक्ट्रॉन जाण्यासाठी प्रयत्न होतो. सोडियमची व्हॅलन्स किती आली 1 आली. आता इथं डेफिनेशन दिले. द कपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड द इट्स व्हॅलन्सी. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयुज असे म्हणतात. नीट लक्ष द्या. सोडियम इथं मी डायरेक्ट त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मांडतो. तर सोडियम काय करतो आहे, आपल्याजवळचा 1 इलेक्ट्रॉन गेला तर बरं होईल स्टेबल होण्यासाठी. त्यामुळं 1 इलेक्ट्रॉन लूज करणार आणि तो 1 इलेक्ट्रॉन लूज करतोय म्हणून सोडियमच्या डोक्यावर 1 धनचिन्ह येईल. आता क्लोरीनचं बघा 287 आहे त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. आता क्लोरीन आपल्याजवळचा 1 इलेक्ट्रॉन देणार नाही, तो दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेणार, म्हणून क्लोरीनच्या डोक्यावर 1 ऋणचिन्ह आलं. दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेतला आणि क्लोरीनची पण व्हॅलन्सी किती झाली 1च झाली. सो द कपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड ॲज इट्स व्हॅलन्सी. व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इंडिकेटेड बाय अ स्पेसिफिक नंबर. तो नंबर कधीही बदलत नाही. उदाहरणार्थ हायड्रोजनची 1 आहे, आर्गॉनची 0 आहे, त्यानंतर तुमच्या सोडियमची 1 आहे, Na ची 1 आहे, मॅग्नेशियमची 2 आहे, अल्युमिनियमची 3 आहे. हिअर इज द केमिकल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द NaCl MgCl2. इथं प्रश्न विचारला आहे विच टाईप ऑफ केमिकल बॉन्ड इज हिअर. बघा इथं तुम्हाला तेच परत उदाहरण दिलेलं आहे. सोडियम ॲटम Na, sodium atom Na, electronic configuration 281, lose 1 electron. So here is a formation of sodium ion Na plus and in bracket the stable electronic configuration 28. आता हा सोडियमचा ॲटम जो दिलेला आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आहे. त्यानंतर सोडियमनं 1 इलेक्ट्रॉन सोडला, लूज केला, दुसऱ्याला दिला, म्हणून सोडियमच्या डोक्यावर 1 धनचिन्ह आलं आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28 त्याला मिळालं. आता बघा इकडं क्लोरीनचा ॲटम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे त्याचं 287 आहे. आता ह्या क्लोरीनला सगळ्यात आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे आणि 7 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून तो 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि क्लोरीनच्या
क्लोरीनचं आता स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन झालं 288. सो हिअर इज फॉर्मेशन ऑफ Na++Cl-. Naच्या डोक्यावर एक धनचिन्ह का आलं, त्याने एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिला, क्लोरीननं त्याच्याकडून स्वीकारला. फॉर्मेशन ऑफ NaCl. रोजचं खाण्यातलं मीठ, साधं मीठ, सोडियम क्लोराईड, समुद्राच्या पाण्यामध्ये घडणारी ही रासायनिक अभिक्रिया, रोजचं खाण्याचं मीठ काय होतं, तयार होतं. म्हणून सोडियमची पण व्हॅलन्सी 1 आहे, क्लोरीनची पण व्हॅलन्सी 1 आहे. Na+ आयन तयार होतं आहे, Cl- आयन तयार होते. हे करण्याच्या नादात NaCl कंपाऊंड तयार झालं. Sodium atom has the capacity to give only one electron and chlorine atom has the capacity to take only one electron. So the valency of both the elements sodium and chlorine is 1. The new definition for the valency: the number of electrons that an atom of the element gives away or takes up while forming an ionic bond is called the valency of that element. एखाद्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन देण्याची घेण्याची जी कपॅसिटी आहे किंवा क्षमता आहे आणि त्यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होते, आयनिक बॉन्ड तयार होते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, इट इज ऑल्सो व्हॅलन्सी ऑफ दॅट इलेमेंट. ही पण डेफिनेशन करा. नाउ when there is a formation of positively charged ions, we can call it cations. When there is a negatively charged particles or ions, we can call anions. Here is the Mg2+ ion, Cl- Mg2+ cation and Cl- anion. Where I am being, the electrons which are present in the outermost orbit of an atom are called as a valence इलेक्ट्रॉन्स. आता तुमच्या लक्षात येईल की समजा मी इथे एक ऑर्बिट काढलं, इथे एक ऑर्बिट काढलं, अजून एक ऑर्बिट काढलं, सगळ्यात आउटरमोस्ट शेलमध्ये इथं फक्त ओनली 1 इलेक्ट्रॉन आहे, तर त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आला, 1 आला. समजा इथं किती आहेत, 4 आहेत, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले, 4 आले. सगळ्यात बाहेरच्या आउटर व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमध्ये गोंधळ करायचा नाही. व्हॅलन्सी म्हणजे कंपाऊंड तयार होण्याच्या दृष्टिकोनातून दिली किंवा घेतली गेलेली इलेक्ट्रॉनची संख्या, आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कोणत्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडलं सगळ्यात बाहेरच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे तिला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तुम्ही म्हणणार आहात. इथं प्रश्न करा, शास्त्रीय कारणे द्या. वाय द व्हॅलन्सी इज ऑलवेज ए होल नंबर, म्हणजे कोणत्याही मूलद्रव्याची संयोजन ही पूर्ण संख्या का आहे. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट आर गिवन अवे ऑर टेकन अप इज ऑलवेज अ होल नंबर. जेव्हा इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा घेतले जातात तेव्हा ती पूर्णांक संख्या आहे, म्हणून तिला काय म्हटलेलं आहे, व्हॅलन्सी इज ऑल्सो होल नंबर. मगाशी आपण अप्लाइड केमिस्ट्री असा एक उच्चार केला होता, बोललो होतो आपण मगाशी. सो नाव डेज हिअर इज अ बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, कॅटालायसिस, ड्रग्ज, इंस्ट्रुमेंटेशन, ॲग्रोकेमिकल्स, प्लांट टिश्यूज, कल्चर, पॉलिमर सायन्सेस, दीज आर द लॅबॉरेटरी कंडक्ट्स द रिसर्च इन फील्ड्स. म्हणजे जी नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी आहे किंवा ज्या ठिकाणी केमिस्ट्रीमधल्या अनेक शाखांमध्ये अभ्यास केला जातो, त्या अशा अनेक इंडस्ट्रीचा आता उदय झालेला आहे. आता इथं तुम्हाला सरळ सरळ सिलिकॉनपर्यंत तुम्हाला ही माहिती दिलेली आहे, खूप सोपं आहे. पण बघा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आला, व्हॅलन्सी 1 आली. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2, व्हॅलन्सी 0. आता ह्या हेलियमची ड्युएट स्थिती आहे. ड्युएट स्थिती म्हणजे काय, एक तर ड्युएट किंवा ऑक्टेट, एक तर आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 8, तेव्हा त्याला आपण स्टेबल एलिमेंट म्हणणार आहे. आता इथं तुम्हाला लिथियमचं सोडवायचं आहे.
इथं जर इलेक्ट्रॉन कोणत 2 1 दिलं असेल तर इथं लिथियमचं उत्तर किती आलं 3 आलं. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आलं इथं 1 आलं. का तर सगळ्यात बाहेरच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती 1 आहे. व्हॅलन्सी पण 1 आली. का तर लिथियम 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतो. तसंच आता बेरिलियम बघा, इथं काय मांडणार तुम्ही 2 2 मांडणार. त्यानंतर इथं काय विचारले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले. इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आले. व्हॅलन्सी पण किती आली 2 आली. बघा बोरॉन 5 दिले, 2 3 आलं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3 आले. आता इथं व्हॅलन्स किती आली 3 आली त्याची. कार्बनचं बघा इथं 6 येणार, कारण 2 आणि 4ची बेरीज करा, इथं 6 येणार. इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 आले आणि आता व्हॅलन्स इथं किती आली 4 आली. आता नायट्रोजनची गंमत बघा, इथं 2 5 आलं. तुम्हाला याची फोड करायची आहे 7ची. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले 5 आले. पण इथं व्हॅलन्सी 5 येणार नाही. का तर नायट्रोजनकडं 5 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला अजून 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो आपल्याजवळचे 5 रुपये दुसऱ्याला देणार नाही, दुसऱ्याकडचे 3 रुपये येणार. असं लक्षात ठेवा तुम्ही रुपयाच्या याच्यामध्ये. ऑक्सिजन इथं किती येणार 8. 6 आणि 2ची बेरीज करा, इथं मांडा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत. आता व्हॅलन्स इथं 2 आली. का तर ह्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन 6 आहेत म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आले. पण तो दुसऱ्याकडून फक्त 2 इलेक्ट्रॉन घेणार म्हणून इथं किती आले 2. फ्लोरीन बघा 9चं किती येणार आहे 2 आणि 7 येणार. व्हॅलन्स आता इथं व्हॅलन्स फक्त 1 आली. का तर याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 7 आहेत, त्याला फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. निऑन बघा इथं आपण मांडणार आहे 2 8 आणि इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आले 8 आणि व्हॅलन्स आली 0. का तर टोटल ह्याच्याकडं किती आहेत 8 आहेत. आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन 8 आहेत, त्याला कुणाची काही गरज नाही. कुणाकडं इलेक्ट्रॉन घ्यायची पण गरज नाही, कुणाला काय द्यायची गरज नाही. शेअरिंग नाही, लूज नाही, रिसिव्ह नाही, म्हणून व्हॅलन्सी 0 आली. सोडियममध्ये किती आला आता इथं 11 आली. ह्याची बेरीज करा, इथं मांडा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, व्हॅलन्स पण 1 आली. मॅग्नेशियम 2 8 2 इथं किती आली व्हॅलन्स त्याची 2. ॲल्युमिनियम 2 8 3 3 3. सिलिकॉन 14 2 8 4 4 आणि व्हॅलन्स किती आली 4. या पद्धतीने हा तक्ता पूर्ण.